कालपासून हे अन्नत्याग आंदोलन चालू आहे। अतिशय भगवान डोईफोडे सर असतील यांना आज चक्कर यायला लागली आहे। त्याचबरोबर प्रीती हत्ते मॅडम आहेत, यांना काल संध्याकाळीच उलट्या झाल्या, आज सकाळी देखील उलट्या झाल्या। मला शासन प्रशासन आणि त्याचबरोबर हे राज्यकर्ते यांना विनंती करायची आहे की आपण या माय माऊलींना कधी न्याय देणार आहात? सेकंड फेज जाहिरात आपण कधी देणार आहात? केसरकर साहेब, जे आपण 30,000चा टप्पा पूर्ण करणार होतात, ते जे आश्वासन आपण दिलं होतं की पहिल्या परीक्षेवर आम्ही 30,000 शिक्षक भरती करणार आहोत, तर तो टप्पा कधी पूर्ण करणार आहात? या माय माऊल्या आज तब्येतीनं व्याकुळ झाल्यात, तब्येत ढासळत चालली आहे आणि आपण याकडे फिरकत देखील नाहीत। याकडे आपलं कुणाचंही लक्ष नाही। कसे म्हणावं हे शासनकर्ते, राज्यकर्ते? हे आपले बांधव भगिनी या ठिकाणी कालपासून अन्नत्याग आंदोलन करत आहेत। खरोखरच तुषारदादा देशमुख, भगवान डोईफोडे, त्याचबरोबर अनिता हडावळे, त्याचबरोबर प्रीती हत्ते, त्याचबरोबर रोहिणी काळे, मला खरोखरच या भगिनींचं कौतुक नाही तर एक अभिमान वाटतो की आपल्या सर्व 15,000ची जाहिरात यावी। सेकंड फेज जाहिरात 10% पदकपातसह सेकंड पेज जाहिरात ही 15,000ची यावी आणि जे शिक्षण मंत्री साहेबांनी जे पहिल्या टप्प्यात 30,000 जागांचं आश्वासन दिलं होतं ते पूर्ण करण्यात यावं म्हणून ह्या महिला या ठिकाणी बसलेल्या आहेत। तुषारदादाचं अतिशय सुंदर असं नेतृत्व आहे। खरोखरच अभिमान आणि खरोखरच आमच्यासाठी तुम्ही एक मोठे सिल्लेदार ठरला आहात। सर्व आमच्या अभियोगताधारकांना तुमचा अभिमान वाटतो।